नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलवरती। साडी नेसल्यावरती साडीचा पदर आपण पाठीमागून अशा प्रकारे फिरून घेतो। त्यावेळी काय होतं की आपल्या ब्लाऊजच्या आतल्या साईडने आपली ब्रा थोडीशी बाहेर येते आणि पाठीमागून ती ब्रा असते ती दिसायला लागते। तर तुमचा पण हा प्रॉब्लेम असेल तर अगदी काही सेकंदाची मी तुम्हाला इथे ट्रिक दाखवणार आहे। त्या ट्रिकने अगदी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे। आणि बऱ्याचदा मी व्हिडिओजमध्ये जाड महिलांनी साडी कशी नेसायची ते दाखवते। आज मी तुम्हाला बारीक महिलांनी साडी कशी नेसायची ते दाखवणार आहे। तर बारीक महिलांनी पहिल्यांदा आधी शेपवेअर घालताना कशा प्रकारचं शेपवेअर घालायचं ते मी तुम्हाला दाखवते। आता हे मी जे शेपवेअर घातलेलं आहे ते फिश कट टाईपमध्ये शेपवेअर आहे, पण तुम्हाला इथे फिश कटमध्ये घालायचं नाही आहे शेपवेअर। तर दुसरं जे असं प्लेन मी स्क्रीनवरती तुम्हाला फोटो दाखवते आहे, तर त्या प्रकारचं तुम्हाला इथे शेपवेअर आहे ते वापरायचं आहे। आणि साड्या ज्यावेळी तुम्ही नेसणार आहात त्यावेळी साड्या नेसताना मात्र तुम्हाला जाड फॅब्रिकच्या साड्या नेसायच्या आहेत। आता ही जी साडी आहे ही मिशोवरून मी मागवलेली आहे, खूप सुंदर साडी आहे बघा। तर तुम्हाला साडी मागवायची असेल तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, नक्की तो लिंक आहे ती चेक करा। तर अशा प्रकारच्या जाड फॅब्रिकच्या तुम्हाला साड्या वापरायच्या, एकदम पातळ फॅब्रिकच्या साड्या वापरू नका, नाहीतर तुम्ही साडीमध्ये आणखी बारीक दिसू शकता। आता इथे आपण साडी आधी खोचायला घेत आहोत। तर आधी साडी खोचण्याआधी बऱ्याच महिलांना साडीची उंची कळत नाही कितपत घ्यायची ती, नाहीतर काही महिलांना हा पण प्रॉब्लेम येतो की साडी अशी पायामध्ये अडकत राहते त्यांच्या। तर यासाठी तुम्ही काय करायचं, ज्यावेळी तुम्ही साडी खोचून घ्याल त्यानंतर तुम्ही थोडंसं साडीमध्ये चालून बघा, थोडासा पुढे पाय पुढे करून असा बघा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की साडीची उंची कितपत आहे किंवा साडी तुमच्या पायामध्ये अडकत तर नाही आहे ना, हे तुमच्या अगदी व्यवस्थितपणे लक्षात येऊ शकतं। मी तुम्हाला नेहमीच सांगत असते की साडी जमिनीला टच होईपर्यंत एवढी उंची साडीची आपल्याला घ्यायची असते। आता इथे पदर ज्यावेळी आपण पाठीमागून फिरून घेतो त्यावेळी पण बऱ्याच महिलांना प्रॉब्लेम काय होतो की पदराच्या जी बॉर्डर असते ती वर खाली होते। तर काय करायचं, पूर्ण जी साडीची जी वरची जी बॉर्डर असते तीच फक्त हातामध्ये धरून तीच बॉर्डर पाठीमागून फिरून घ्यायची, जेणेकरून तुमची पदराची जी बॉर्डर आधी वर खाली अजिबात होणार नाही। आता इथे मी पदराच्या प्लेट्स काढायला घेतलेल्या आहेत बघा। तर बऱ्याचदा मी डाव्या साईडने तुम्हाला प्लेट्स काढून दाखवते, तर आज मी तुम्हाला उजव्या साईडने प्लेट्स काढून दाखवलेल्या आहेत। तर एकदम मीडियम साईजमध्ये तुम्हाला प्लेट्स काढायच्या आहेत, मोठ्या अगदी काढत राहू नका। आणि आता इथे बघा पूर्ण ही साडी बघा किती म्हणजे पदर एकदम असा फुलल्यासारखा झालेला पसरलेला आहे। तर यासाठी आधी पहिल्यांदा काय करायचं, ज्यावेळी पदराच्या प्लेट्स आपण काढून घेतो की त्या ठिकाणी त्या पदराच्या टोकाला पहिल्यांदा आधी युपिन लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर राहिलेल्या ज्या प्लेट्स आहेत त्या आपल्याला सेट करायच्या आहेत। तर तुम्ही काय करू शकता, अशा प्रकारे अंगठा आपला अशा प्रकारे धरून अंगठ्याच्या सहाय्याने देखील त्या प्लीट्स आहेत त्या व्यवस्थितपणे अशा करू शकता। म्हणजे दोन्ही साईडने दोन्ही जे अंगठे असणार आहेत आपल्या हाताचे ते दोन्ही साईडने असे घ्यायचे, म्हणजे प्लीट्स अगदी व्यवस्थितपणे तुमचे येऊ शकतात। नाहीतर कसं होतं की काही साड्यांच्या ना प्लीट्स एकदम खूप पसरले जातात, तर यासाठी मी तुम्हाला ट्रिक दाखवलेली आहे। आणि अशा ज्या साड्या असतात जाड फॅब्रिकच्या ज्या साड्या असतात त्या कसं होतं की ते प्लीट्स वगैरे काढताना किंवा निऱ्या काढताना थोडासा प्रॉब्लेम होतो। तर यासाठी तुम्ही काय करू शकता, आपल्या हाताने अशा त्या प्लीट्स प्रेस करू शकता किंवा तुम्ही स्ट्रेटनरचा वापर करू शकता। स्ट्रेटनरने सुद्धा तुम्ही ह्या प्लेट्स अगदी प्रेस करून घेतल्या तर त्या अगदी व्यवस्थितपणे जागच्या जागी राहणार आहेत। किंवा तुमच्याकडे स्ट्रेटनर नसेल तर तुम्ही इस्त्रीचा देखील वापर हा करू शकता। तर इथे बघत असाल तुम्ही सगळ्या ज्या प्लीट आहेत त्या एका लाईनमध्ये अगदी आलेल्या आहेत, फक्त ही जी वरची जी प्लीट आहे ती मात्र थोडीशी मोठी मी काढलेली आहे, म्हणजे आपली कुठचीही प्लीट अगदी पदराच्या बाहेर आपली येणार नाही आहे। आता पूर्ण हा आपला पदर आहे तो त्याच प्रकारे आपल्याला सेट करून घ्यायचा आहे। पदर समजा तुमचा खूप जास्त फुलणारा असेल, साडीचं फॅब्रिक जाड असेल, फुलणारं असेल, तर असं थोड्या थोड्या अंतरावरती ज्यावेळी तुम्ही पदर सेट करणार आहात त्या ठिकाणी तुम्हाला युपिन लावायचे आहे, जेणेकरून तुमचा पदर नंतर मग तो जास्त असा पसरला जाणार नाही। आता इथे पूर्ण पदर आपला रेडी झाला की त्यानंतर पदराला आपल्याला पिन लावायचे आहे। इथे आता मी सेफ्टी पिनचा वापर न करता इथे मी एक्स पिनचा वापर करत आहे। एक्स पिनची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, खूप छान आहे पिन। आणि आता इथे आपण ज्यावेळी एक्स पिनचा वापर करतो, काही साड्या एकदम अशा जाड फॅब्रिकच्या असतातच आणि त्या थोड्याशा जड देखील असतात, तर त्यावेळी काय करायचं आहे, एक्स पिन एकच लावायची नाही आहे तर आणखी एक आपल्याला यू पिन लावायची आहे। तर तुम्ही पाठीमागून लावू शकता, एक व्हिडिओ मी असा शेअर देखील केलेला आहे।
की काठापदराची साडी मी तुम्हाला नेसून दाखवली होती, फक्त आणि फक्त यू पिन आणि एक्स पिनचा वापर करून, सेफ्टी पिनचा मी वापर केलेलाच नव्हता. तर तो व्हिडिओ नक्की पहा. आणि आता इथे पण बघा काय होतं की जी गळ्याजवळची जी साडीची जी बॉर्डर असते ती एकदम गळ्याजवळ येते. आपण नेकलेस घातला तर तो दिसणार नाही. तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, इथे यू पिन लावायचे आहेत. तर इथे मी यू पिन त्या ठिकाणी 2 यू पिन मी लावून घेतलेले आहेत. आणि ते यू पिन कसे लावायचे ते मी एका व्हिडिओमधून डिटेलमध्ये दाखवलेलं आहे, त्याच्यामुळे आता ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवत नाही राहिलेले आहे. आता यू पिन आपण लावून घेतलेले आहेत बघा. आणि आता समोरच्या ज्या पदराच्या प्लीट्स तुम्ही बघत असाल अगदी व्यवस्थितपणे आपल्याला आलेल्या आहेत, अजिबात काही इकडे तिकडे झालेलं नाही आहे. आता आपण साईड फिटिंग करणार आहोत. साईड फिटिंग करताना एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या अशा ज्या साड्या असतात ना थोड्याशा अशा जाड फॅब्रिकच्या आणि फुलणाऱ्या, तर इथे साईड फिटिंग करताना ना काय महिला चुका करतात माहिती आहे का, ही जी बॉर्डर आपली येते ना एकदम वरती घेतात आणि मग ती खोचतात. तर त्या ठिकाणी एकदम फुगीर होऊन जातं साईडने. तर ते होऊ नये त्यासाठी काय करायचं आहे तेही मी तुम्हाला दाखवणार आहे. तर पहिल्यांदा आधी ज्या ताईंची कमेंट होती की पाठीमागून ब्लाऊजच्या पाठीमागून ब्रा दिसते, तर त्यासाठी तुम्हाला एक सोपी ट्रिक मी तुम्हाला दाखवते. तर काय करायचं आहे बघा, आपल्याला सेफ्टी पिन घ्यायची आहे. पहिल्यांदा आधी ही जी बॉर्डर पाठीमागून जी साडीची आलेली आहे व्यवस्थित तुम्हाला पाठीमागून म्हणजे अशी खेचून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपल्या हाताच्या लाईनमध्ये त्या ठिकाणी आपल्याला सेफ्टी पिन लावायची आहे. ब्लाऊज आणि जी साडीची बॉर्डर आहे त्याला धरून आपल्याला ही सेफ्टी पिन लावायची आहे, जेणेकरून तुमची ही पाठीमागची जी बॉर्डर आहे ती अजिबात हलणार नाही, जशीच्या तशी राहणार आहे. आणि तुमचा प्रॉब्लेम म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम येणार पण नाही कधीच. इतकी सोपी अशी ट्रिक आहे. तर आता तुम्ही पाठीमागून बघत असाल अगदी व्यवस्थितपणे आपली बॉर्डर आलेली आहे. म्हणजे जी आपली ब्रा दिसणार होती ब्लाऊजच्या खालून अशी, तर ती आपली अजिबात आता दिसणार देखील नाही आहे. तर अगदी सोपी ट्रिक आहे, नक्की ट्राय करून पहा. आता आपण इथे पिन लावून घेतलेले आहेत. त्यानंतर आता इथे आपल्याला साईड फिटिंग करायची आहे. बऱ्याचशा महिला काय करतात बघा, अशा प्रकारे हे फॅब्रिक घेतात आणि आपल्या बेली बटनच्या राईट साईडला असं खोचून घेतात. त्यामुळे काय होतं की पोटावरती सगळं फॅब्रिक घेतल्यामुळे पोटाकडचा जो भाग असतो तो फुगीर दिसला जाऊ शकतो. तर यासाठी ज्यावेळी तुम्ही साईड फिटिंग करता त्यावेळी ती तिरकी घ्यायची आहे. जास्त पोटावरती ते फॅब्रिक म्हणजे जे बॉर्डर आहे साडीची ती अगदी पोटावरती घ्यायची नाही, तर ती तिरकी घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपल्या बेली बटनच्या राईट साईडला सगळं जे फॅब्रिक आहे ते एकत्र करायचं आणि रोल करायचं आणि नंतर ते खोचायचं आहे. तर आता बघा पोटावरती आपण फॅब्रिक जास्त घेतलेलं नाही आहे, त्याच्यामुळे तिथला जो साडीचा भाग आहे तो जास्त फुगीर दिसत नाही आहे. प्लीट्स पडलेले आहेत आपल्या तिथे त्या ठिकाणी. आणि आपल्या साईड प्लीट्स पण अगदी व्यवस्थितपणे बघा आलेल्या देखील आहेत. फक्त त्या आपण नंतर सेट करून घ्यायच्या आहेत. ह्या बघा जशा मी दाखवते आहे त्याप्रमाणे सेट करून आपण घेतलेल्या आहेत. आणि त्यानंतर आपल्याला साडीच्या निऱ्या काढायच्या आहेत. निर्या नीट काढता येत नसतील तर त्यासाठी पण वेगवेगळ्या ट्रिक मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. तर बाकीचे पण व्हिडिओ तुम्ही पाहत जा, जेणेकरून तुम्हाला साडी नेसणं अगदी सोपं होऊन जाऊ शकतं. आता इथे सगळ्या ज्या निऱ्या आहेत साडीच्या त्या पण व्यवस्थित अशा करून घ्यायच्या आहेत. एका लाईनमध्ये करून घेतल्या. त्यानंतर अर्धा इंचाचा निऱ्यांमध्ये अंतर ठेवायचं आहे. आणि त्यानंतर बेली बटनच्याही ते आपल्याला सगळ्या ज्या निऱ्या आहेत त्या खोचून घ्यायच्या आहेत. राईट साईडला बघा फारसं फॅब्रिक काही माझं उरलेलं नव्हतं, त्यामुळे मी फक्त ते खोचून घेतलेलं आहे. निऱ्यांचं काहीच साडीमध्ये प्रॉब्लेम मला झालेला नाही, अगदी व्यवस्थितपणे निऱ्या आलेल्या आहेत. सेट करायला पण फारसा वेळ मला लागला नाही, फक्त थोडंसं मी प्रेस केलं, बाकी काहीच नाही आहे. अशा प्रकारे मी इथे तुम्हाला साडी नेसून दाखवलेली आहे. बघा साडी नेसणं खूप सोपी पद्धत आहे. फक्त आपण काही छोटे छोटे ज्या गोष्टी आहेत त्या फक्त आपण व्यवस्थितपणे लक्षात ठेवल्यानंतर आपण ही अगदी परफेक्टपणे साडी नेसू शकतो. आय होप की तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते आजच्या व्हिडिओमधून सॉल्व्ह झाले असतील. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या फ्रेंड्समध्ये नक्कीच आजचा हा व्हिडिओ शेअर करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर असेच वेगवेगळ्या प्रकारचे ट्रिक्स आणि टिप्सचे व्हिडिओज माझ्या चॅनलवरती आहेत, तर ते पण व्हिडिओ नक्की पहा. तर व्हिडिओ पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा. बाय.